महागाईच्या विरोधामध्ये उबाठाचं आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये उबाठानं महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे। भाज्यांची माळ घालून हे आंदोलन केलं जात आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार थोड्याच वेळापूर्वी तिथून बातमी देत असताना आपण त्यांना पाहिलं। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। महागाईच्या विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे। आमदार महेश सावंत हे ठाकरे गटाचे आमदार आहेत। ते मुंबईच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच दादर परिसरातून निवडून येतात। त्यांच्या नेतृत्वामध्ये महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जात आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याच्या नंतर त्याचबरोबर गॅसचेही दर वाढल्याच्या नंतर त्याचा परिणाम इतर अनेक गोष्टींच्या दरवाढीवर झालेला दिसतोय। या विरोधात विरोधकांनी आपापल्या पद्धतीने ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार आता आपल्या सोबत जोडले जात आहेत। पटकन जय पवार यांना आपण संपर्क करून विचारणार आहोत। जय, तिथे आपल्या सोबत असलेल्या आंदोलकांची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे, प्रेक्षकांना पोहोचवायची आहे। निश्चित प्रसाद सर, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईत सध्या या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ते छेडलं जात आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बहुसंख्याने महिला जे आहेत या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं म्हणजे महागाईचा फटका हा सर्वसामान्यांना, त्यासोबतच प्रामुख्याने गृहिणींवरती पडलेला पाहायला मिळतो। मग गॅस सिलेंडरचे वाढते दर असतील, त्यासोबतच अनेक भाज्यांचे दर सुद्धा त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळाले। आणि याचाच कुठेतरी आता विरोध हा मुंबईतील मुंबईकरांच्या माध्यमातून दर्शवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका महिलेच्या माध्यमातून डोक्यावरती सिलेंडर घेत या ठिकाणी हा निषेध आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या आंदोलकांना विचारा त्यांच्या भावना काय आहेत आणि महागाईच्या मुळे त्यांना काय त्रास होतो आहे। स्नेहल अंबेकर तिथे आहेत, त्यांना विचारू शकता। हाताला काळा बांधतात हात, त्यासोबतच एकूणच त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। महागाईच्या विरोधात आपलं आंदोलन केलं जाते। काय तुमचे महागाई एवढी वाढली, आपल्याला माहित असेल डिझेल पेट्रोलचे दर किती होते आणि आता किती वाढलेले आहेत, आणि तरी मोदी सरकारला जाग येत नाहीये। डिझेल पेट्रोलचे दर वाढले म्हणून भाज्यांचे दर वाढले। सर्वसामान्य गृहिणींना घर चालवणं आता कठीण झालेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। मला एक कळत नाही की ह्यांना माहीत नाही असं नाही। मला सांगा, जे मोदीजी त्यावेळेला राहुल गांधीवर टीका करत होते, आता त्यांनी काही डोळे बंद केलेत का? धुतराटासारखी डोळ्यावर पट्टी बांधली, आता त्यांना कळत नाही हे तेवढी महागाई झालेली आहे, दिवसेंदिवस लोकांवर अन्याय होतोय, आणि त्या अन्यायाच्या विरोधात खरं दाद मागण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढत आहोत। नक्कीच सर, आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी विविध भाज्या याची माळ घालून खरं तर नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण ताईंची सुद्धा बोलत आहे। थोडक्यात सांगाल काय आपली मागणी राहणार आहे, कारण की ज्या ठिकाणी महागाई वाढत चालली आहे सर्वसामान्यांना याची कात्री बसते। अरे, बेरोजगारांना नोकऱ्या नाही दिल्यात, त्यांना पगार नाहीये, कशा पद्धतीने रे हे बजेट बसवलं जात आहे? सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर स्वतःचीच जर मनमर्जी आमच्याकडून करून घेणार आहात तर मग नक्की ह्या सामान्य जनतेने करायचं काय? आणि आमचा टाहो हा त्यांच्यापर्यंत पोहोचणार तरी कधी? आमच्या सगळ्यांचे प्राण गेल्यानंतर का? या शासनाने स्वतःचे डोळे उघडावे। गोरगरीब जनतेचं तुम्ही जर सरकार असाल तर गोरगरिबांच्या मागण्या पूर्ण करा। त्यांची जशी पूर्वीप्रमाणे जी घडी बसलेली होती त्यांच्या घराची, त्याप्रमाणेच ती त्यांची अर्थव्यवस्था बसवून द्या। सगळ्या गोष्टींमध्ये थोडी थोडी तुम्ही कपात करून 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 ते तुम्ही सगळं काही बॅलन्स करू शकता। काय करता तो निर्मला सीतारामन नक्की? हा, तुम्ही अर्थमंत्री आहात ना? नक्की तुम्ही तुमची अर्थव्यवस्था पाहता की सामान्य जनतेची अर्थव्यवस्था पाहता? याच्यावरती पण कधीतरी म्हणावं जरा अभ्यास करा। नक्कीच आपण आणखी काही महिलांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। ताई, कसं बघता एकूणच ज्याच प्रकारे महागाईचा फटका आता सर्वसामान्य असेल किंवा गृहिणींना बसताना पाहिलं होतं, या विरोधात आपण गृहिणीचं बजेट जे आहे घरगुती ते पूर्ण कोलमडलेलं आहे। अगदी म्हणजे दुधापासून, दूध पूर्वी 17 रुपयाचं मिळायचं, आता 60-62 रुपये झालेत। नक्की हा पगार जो मिळतो तो पगाराचं कसं नियोजन करायचं हेच त्या गृहिणीपुढे मोठं संकट निर्माण झालेलं आहे। मग ते गहू तांदूळ असतील किंवा डाळ असेल, भाज्या असतील, सगळ्याचे भाव वाढलेले आहेत। बिलकुल जय, या निमित्तानं आपण लोकांशी बोलत राहू आणि संवाद संपर्क साधत राहू। त्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की लोकांच्या महागाईच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत। तुर्तास वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला इथेच थांबवतोय। धन्यवाद।